आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत। तर आज आपण बघणार आहोत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे याचा 2024च्या नुसार कट ऑफ MST CET आणि JEE मेन्स। आता MST CET आणि JEE मेन्सचा एक्झाम झालेली आहे। आता आपल्याला गरज आहे 2025च्या ॲडमिशनसाठी फॉर्म भरण्यासाठी, त्यासाठी लागतो प्रिवियस इयरचा कट ऑफ, तो बघणार आहोत आपण आज। तर MST CET 2024च्या नुसार कट ऑफ बघणार आहोत आपण। तर महाराष्ट्र स्टेट कोटा याच्यासाठी ओपन कॅटेगरीजमधून आपण जी ही रँक बघत आहोत, कट ऑफची किती रँकला क्लोज होते एक ब्रँच। तर बघा, राऊंड 1 क्लोजिंग रँक, राऊंड 2ची क्लोजिंग रँक इथं आहे आणि राऊंड 3ची आहे। त्याच्या आपल्या MST CETसाठी कॉलेजसाठी ॲडमिशनसाठी 3 राऊंड होते, राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3। तर फर्स्ट राऊंडसाठी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या फर्स्ट राऊंडची क्लोजिंग रँक आहे 117, राऊंड 2ची क्लोजिंग रँक आहे 230 आणि राऊंड 3साठी आहे 214। एकासाठी आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग। दुसरी ब्रँच आहे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स। यासाठी राऊंड 1चा कट ऑफ लागला आहे 369, ही रँक आहे, रँक लागली ही ओपनसाठी रँक आहे। ओपनसाठी तुमची जर कास्ट असेल त्याच्यापेक्षा तुमची जास्त रँक असेल तरी तुमचा नंबर लागू शकतो। तर राऊंड 2साठी रँक आहे 644 आणि राऊंड 3साठी आहे 645। या फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी। आणि दुसरी ब्रँच ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी राऊंड 1चा कट ऑफ आहे 522, राऊंड 2साठी आहे 841 आणि राऊंड 3साठी आहे 789। आणि नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 1031 राऊंड 1, राऊंड 2साठी आहे 1317 आणि राऊंड 3साठी आहे 1183। नंतर येतं इन्स्ट्रुमेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, याच्यासाठी राऊंड 1चा कट ऑफ आहे 1197 आणि राऊंड 2साठी आहे 1375 आणि राऊंड 3साठी आहे 1552। मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे 1661, राऊंड 2साठी त्याचा कट ऑफ आहे 2009 आणि राऊंड 3साठी आहे 21,100। नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी राऊंड 1चा कट ऑफ आहे 3016, राऊंड 2साठी आहे 3343 आणि राऊंड 3साठी आहे 2787। नंतर आता मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्यासाठी राऊंड 1चा कट ऑफ आहे 3310 म्हणजे 3310 आणि राऊंड 2साठी आहे 3380 आणि राऊंड 3साठी आहे 2727। तुम्ही बघा इथं बघा, राऊंड 2ची क्लोजिंग रँक आणि राऊंड 3ची क्लोजिंग रँकमध्ये फरक आहे। राऊंड 3साठी रँक कमी होत आहे, कारण सगळे मुलं काय करतात, राऊंड 2 झाल्याच्या नंतर ॲडमिशन घेऊन टाकतात। तुमच्याकडे जर त्याच्यापेक्षा तुम्हाला बेटर ऑप्शन लागत असेल कॉलेजमध्ये किंवा ब्रँचमध्ये, तर तुम्ही राऊंड 3साठी जाऊ शकता। बेटरमेंटला टाकायचं आणि राऊंड 3साठी जायचं। नंतर येतं मेटलर्जिकल इंजिनिअरिंग, याची क्लोजिंग रँक आहे फर्स्ट राऊंडची 3706, राऊंड 2ची आहे 3970 आणि राऊंड 3साठी आहे 3727। हे झालं MST CET 2024च्या नुसार कट ऑफ। आता आपण बघणार आहोत JEE मेन्स 2024च्या नुसार कट ऑफ, कारण पुणेमधून पण महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होतं। तर JEE मेन 2024, JEE मेन 2024च्या नुसार कट ऑफ ऑल इंडिया कोटा ही जनरल कॅटेगरी आहे। तुमची जर कास्ट असेल तर तुमची रँक याच्यापेक्षा जास्त असली तरी पण तुमचा नंबर लागू शकतो। त्यासाठी तुम्ही प्रेफरन्स टाकताना पहिलं कॉलेज असं टाकायचं की ते तुम्हाला लागणार नाही, कारण जर तुम्ही प्रेफरन्समध्ये असं कॉलेज टाकलं आणि फर्स्ट प्रेफरन्सला टाकलं की तुम्हाला ते लागले, त्याच्यानंतर तुम्ही बेटरमेंटसाठी जाऊ शकत नाही, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही फर्स्ट राऊंडच्या लिस्टमध्ये फर्स्ट जे कॉलेज टाकले प्रेफरन्ससाठी ते कॉलेज तुम्हाला सर्वात जास्त आवडतं आणि ते तुम्हाला लागलं आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा तुम्हाला अजून बेटरमेंट पाहिजे नाही। त्याच्यासाठी तुम्ही बेटरमेंटला असं कॉलेज टाकायचं फर्स्टला लिस्टमध्ये की ते तुम्हाला कधीच लागणार नाही। दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता। त्यासाठी आपण CUPमध्ये एक पहिली ब्रँच आहे सगळ्या टॉपची, कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। याच्यासाठी राऊंड 1चा क्लोजिंग रँक आहे 5484, राऊंड 2साठी आहे 8852, राऊंड 3साठी आहे 9868। रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, राऊंड 1चा कट ऑफ आहे 11856, राऊंड 2चा कट ऑफ आहे 17500 आणि राऊंड 3साठी आहे 17503।
नंतर तिसरी ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. याचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे 15,223. राऊंड 2चा कट ऑफ आहे 21,462 आणि राऊंड 3चा कट ऑफ आहे 20,760. नंतर इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. याचा कट ऑफ फर्स्ट राऊंडसाठी 24,974. राऊंड 2चा कट ऑफ आहे 30,080 आणि राऊंड 3चा आहे 27,661. इथे पण राऊंड 3चा कट ऑफ हा कमी होत चालला आहे. तुम्ही बघू शकता पुढे वाढला आहे, पुढे कमी होतो. लक्षात घ्या, कधी वाढतो कधी कमी होतो. त्याच्यानंतर इथे इन्स्ट्रुमेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग. याच्यासाठी राऊंड 1चा कट ऑफ आहे 27,805 आणि राऊंड 2चा कट ऑफ आहे 30,961 आणि राऊंड 3चा कट ऑफ आहे 33,657. नंतर इथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 35,089. राऊंड 2चा आहे 40,232 आणि राऊंड 3चा 41,703. नंतर ते सिव्हिल इंजिनिअरिंग. त्याचा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे 55,009 आणि नंतर येतो 59,242. नंतर राऊंड 3चं जे 51,858. नंतर येतो मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग. याचा कट ऑफ आहे फर्स्ट राऊंडसाठी 58,919. राऊंड 2साठी आहे 60,598. राऊंड 3साठी आहे 51,307. नंतर येतं लास्ट आणि यांची शेवटची ब्रँच येते यांची एक मेटॅलर्जिकल इंजिनिअरिंग. याचा कट ऑफ आहे 64,367 आणि 67,898 आणि नंतर येतं 64,617. या आहे JEE 2024चा ऑल इंडिया कोटा जनरल कॅटेगरीचा कट ऑफ. अजून कोणत्या कॉलेजची माहिती लागत असेल तर खाली कमेंट बॉक्स रिकामा आहे, त्याच्यामध्ये नक्की कमेंट करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका.